भिवंडी लोकसभा क्षेत्र के लोगों के लिए एक बड़ी राहत और खुशखबरी सामने आई है, जहां मुंबई मेट्रो 5 यानी थाने भिवंडी कल्याण प्रोजेक्ट्स को अब नई गति मिलती नजर आ रही है। कैबिनेट की मंजूरी के बाद मुंबई मेट्रोपॉलिटिकल रीजन डेवलपमेंट अथॉरिटी यानी एमएमआरडीए ने इस महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पर काम तेज कर दिया है। करीब 24.9 किलोमीटर लंबे इस मेट्रो कॉरिडोर में कुल 17 आधुनिक स्टेशन बनाए जा रहे हैं, जिसमें फेज 1 यानी थाने से भिवंडी तक का काम अब अंतिम चरण में पहुंच चुका है और उम्मीद जताई जा रही है कि बहुत जल्द आम जनता को इसका लाभ मिलने लगेगा। वहीं फेज 2 जो भिवंडी से कल्याण तक जाएगा, उसमें कई अहम बदलाव किए गए हैं। पुनर्वसन से जुड़ी समस्याओं को ध्यान में रखते हुए दुर्गाड़ी से कल्याण तक का हिस्सा अंडरग्राउंड बनाने का फैसला लिया गया है। इसके अलावा भिवंडी शहर में बढ़ते ट्रैफिक को देखते हुए दामनकर नाका से टेमघर तक मेट्रो को आंशिक रूप से अंडरग्राउंड किया जाएगा। इस बड़े फैसले को मुख्यमंत्री की अध्यक्षता में हुई समीक्षा बैठक में मंजूरी दी गई, जिसमें खास तौर पर भिवंडी के ट्रैफिक जाम की समस्या को ध्यान में रखा गया। माना जा रहा है कि इस प्रोजेक्ट के पूरा होने के बाद भिवंडी शहर में ट्रैफिक का दबाव काफी हद तक कम होगा, लोगों का सफर आसान होगा, तेज होगा, साथ ही व्यापार और रोजगार को भी बड़ा बढ़ावा मिलेगा। लंबे समय से चली आ रही इस मांग को पूरा होने से भिवंडी, थाने और कल्याण के बीच कनेक्टिविटी मजबूत होगी और पूरे क्षेत्र के विकास को नई दिशा मिलेगी। सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेस दादा होते, ज्यावेळेस मी मागणी केली त्यावेळेस अजितदादा पवार होते, या तिन्ही नेत्यांचं पहिल्यांदा तर मनापासून आभार व्यक्त करतोय आमच्या तमाम भिवंडीवासियांच्या वतीनं। खरं म्हटलं तर मी जी मागणी केली ती रांजनोली नाका ते कोणपर्यंत जो काय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता आणि तिथं ऑलरेडी मेट्रोसाठी जे काम चालणार होतं त्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक तो विषय होता। मग त्यावेळेस मी विचार करून तिथं डबल डेकरची मागणी केली। ही मागणी ऑलरेडी खूप वर्षापूर्वी अगोदर जर झालीच ती कशेळीपासून तर मला वाटतं धामणकर नाका वाया कल्याण नाकापासून तर कोणपर्यंत जर अशी डबल डेकर झाली असती तर मला वाटतं पुढच्या भविष्यातल्या 25-30 वर्षाचा देखील तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता। असो भले उशिरा झाला, मी जी मागणी केली त्या मागणीला यश आलं म्हणून सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतोय। कारण आपण पाहत असाल खालून हेवी ट्रॅफिक जाणार आहे, वरून लाईट व्हेकल जातील आणि त्याच्यावरून मेट्रो, अशा प्रकारचा प्रस्ताव आहे आणि याच्यासाठी शासनाने खर्चासहित मान्यता देऊन GR देखील काढलेला आहे, त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त। ही रांजनोली नाका ते कोणगाव ते कल्याण ही जी मागणी केली होती ती मी 16 मे 2025 रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मान्य केली होती आणि त्यावेळेस सेम त्यांनी लगेच त्याच्यावर शिरा देखील मारला होता आणि आता त्याच्या खाली आपण GR पाहिला असेल तर आता कामासकट तो GR देखील निघालेला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी तत्काळ हे सगळं जे नवीन ट्रॅफिकची समस्या असेल किंवा अन्य प्रॉब्लेम असतील या गोष्टीचा विचार करून त्यांनी तशा प्रकारची परवानगी दिली, म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार। तर बघा, खरं म्हटलं तर मी तुम्हाला मगाशी पण बोललो की भुयारी मार्गाचा एवढा खर्च करण्यापेक्षा जसं रांजनोली ते कल्याणचं केलं असं ऑलरेडी कशेळीपासूनच जर डबल डेकर झालं असतं ना तर सगळीकडून ॲज इट इज जसा रस्ता आहे त्याच रस्त्यावर त्याच मार्गावरून हे सगळं सुरळीतपणे झालं असतं आणि भविष्यात येणारी ट्रॅफिकची समस्या देखील त्याच्यातून आपोआप कमी झाली असते। परंतु असो तरीसुद्धा ज्या काही शासनाने आता मान्यता दिलेल्या आहेत ह्या मान्यता GR देखील काढलेला आहे, ते लवकरात लवकर काम व्हावं, भिवंडीकरांसाठी मेट्रो लवकरात लवकर खुली व्हावी। कारण आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षापासून ही मेट्रो साधारणतः धामणकर नाक्याच्या आसपास येऊन थांबलेली आहे, परंतु त्याच्या पुढे का जात नव्हते आणि म्हणून आता ते अंडरग्राउंड मेट्रोसाठी परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्या पुढून कल्याण नाक्यापासून तर कोणपर्यंत हे डबल डेकरची परवानगी मिळाली आहे जवळजवळ कल्याणपर्यंत आणि म्हणून या सगळ्याही परवानग्यांच्या माध्यमातून GRच्या माध्यमातून शासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद।